नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता पावसाचा सीझन चालू आहे आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं की माल सगळीकडे पावसामुळे वाला माल निघतो. तर वाल्या माल काढण्यासाठी बऱ्याच ठिकाणी मशीनची उपलब्धता नाही. तर म्हणजे वाल्या मालाला जे बॅक टोकरी किंवा जे जे हे नाहीत, म्हणजे जे आडवा ड्रमच्या ज्या मशीन असतात त्या मशीन चालत नाहीत. पण आपलं जे आता हे जे मशीन एक आपण आज जे दाखवणार आहे, गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मान्यता प्राप्त आहे आणि एकदम बेस्ट असं मशीन आहे. आपले हे सन्मान्य ग्राहक साहेब, नाव सांगा तुमचं. सिद्धाराम इटकडे. बरं साहेब, मशीन वगैरे तुम्ही आला बघितलं, कसं वाटलं मशीन्स वगैरे? चांगली वाटली. बरं. हां. आणि साहेब बाकी क्वालिटी वगैरे मशीनची जर बघितली तर कशी वाटली क्वालिटी? तुम्ही बाकीच्या इतर ठिकाणी पण मशीन वगैरे बघितल्या होत्या, मी पण त्याची चांगली वाटली क्वालिटी वगैरे. क्वालिटी. मग बाकी मित्रांनो, मशीन एकदम बेस्ट मशीन आहे. हेवी ड्युटी सगळं मटेरियल एकदम बेस्ट वापरलं आणि सगळ्यात महत्त्वाचं 5 फॅन मशीन आहे. आणि मशीनची आपण माहिती पण घेणार आहोत. मशीन आपल्याकडे हे बाकीच्या पण मशीन उपलब्ध असतात, जसं की जम्बो मॉडेल असेल, चाप कटर असतील, मका स्पेशल थ्रेशर मशीन असतील, ह्या सर्व मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर तुम्हाला कोणत्याही जर मशीन हवे असतील तर शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये सर्व मशीन तुम्हाला भेटतात. तर हे तुम्ही आता आपण मशीनची माहिती घेऊयात की मशीन कसं आहे, काय आहे ते. तर ह्याच्यामध्ये साधारणतः जर पाहिलं मित्रांनो, तर इथं पुढं तुम्हाला सुकाळी एकदम हेवी ड्युटी चॅशी जर बघितले मित्रांनो, तर सगळ्यात हेवी ड्युटी चॅशी अशी कोणतीही कंपनी मशीनची हेवी ड्युटी चॅशी देत नाही. तुम्ही बघू शकता इथं सुकाळ जे दिले ते पण एकदम हेवी ड्युटी चॅशीचं दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, इथं तुम्हाला बेल्टला काय कंपन्या फक्त एकच बेल्ट देतात, इथं तुम्हाला 3 बेल्ट दिले आहेत. म्हणजे ट्रॅक्टरवर ज्यावेळेस तुम्ही काम करत असता त्यावेळेस हे बेल्टवर तुमचं पूर्ण काम, तुमचं शाफ्टिंगचं काम आहे, तर त्याच्यावर लोड येऊ नये म्हणून इथं तुम्हाला 3 बेल्ट दिलेले आहे. एकदम बेस्ट असं हेवी ड्युटी असं स्ट्रक्चर आहे. मशीनची बांधणी बघा मित्रांनो, एकदम बेस्ट असं स्ट्रक्चर वगैरे आणि कलर वगैरे, कलर पण एकदम बेस्ट कलर कोटिंग केलेलं आहे याच्यामध्ये. आणि इथं ही जी चॅशी आहे, सगळ्यात महत्त्वाचं मशीनचं जर हे जर चॅशी जर हे असेल, कमकुत असेल, तर मशीन व्हायब्रेशन करते मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये तुमचं मशीन व्हायब्रेशन करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आपण ह्या मशीनला 4 रोटर दिलेले आहेत. इथून गती दिलेली आहे, हे बघू शकता. इथून बेल्ट दिलेला आहे आणि ह्या बेल्ट पासून तुम्हाला पाठीमागे 4 रोटर दिले, त्याची पण माहिती आपण घेऊयात पुढं. तर हे इथं जर तुम्ही पाहिलं तर हे साईड टोकरीचं हे मशीन तुमचं ज्यावेळेस काम होतं त्यावेळेस आपण ते वर घेतो, अशा प्रकारचे ह्याला सुविधा दिली. त्या साईडला आपण गेल्यानंतर ते बघणारच आहोत. तर ह्या साईडला तुम्ही जर मशीन जर समजा तुम्हाला थांबवायचं असेल, जर समजा हे ऑगर फिरतोय आणि चुकून काही विळा वगैरे गेला किंवा काही जर तुमच्या ह्याच्यामध्ये गेलं, तर तुम्हाला हे थांबवण्यासाठी इथं तुम्हाला ऑगर दिलेलं आहे. आणि हे ऑगर थांबवण्यासाठी हे तुम्हाला स्टँड हे दिलेलं आहे, तुम्हाला हँडल दिलेलं आहे. इथून तुम्ही ऑगर सहज थांबवू शकता, अशा प्रकारची सुविधा आहे मित्रांनो. टोकरी एकदम बेस्ट, मटेरियल एकदम बेस्ट. तुम्ही वेल्डिंग क्वालिटी बघू शकता, एकदम जबरदस्त असं मशीन आहे. सगळं जे मटेरियल दिलं आहे सगळं लेझर कटिंगमध्ये कटिंग केलेलं आहे. कुठेही असं म्हणजे मटेरियल खराब नाही आहे किंवा काही नाही. वेल्डिंग पण बेस्ट क्वालिटी आहे. इथं आतमध्ये जर पाहिलं तर चेन दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हे चेनचं स्ट्रक्चर आहे आणि एकदम हेवी ड्युटी अशी चेन दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला काम कर, जसं हार्वेस्टरला काम करताना मशीनला चेन येते तशी ही चेन दिलेली आहे. पुढं जर पाहिलं तर तुम्हाला इकडे ह्या साईडला जर बेरिंग वगैरे दिलेले आहेत, तर बेरिंग एकदम हेवी ड्युटी बेरिंग दिलेले आहेत आणि त्याला सपोर्टेड दिलेले आहेत. आपला ह्या लोगो आहे, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीचा हा लोगो आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला प्रिकॉशन दिले आहेत की मशीन काम करत असताना काय काय करायचंय. ह्या सगळ्या प्रिकॉशन तुम्हाला दिले आहेत की काय करायचंय, काय नाही करताना, ह्या सगळ्या प्रिकॉशन दिलेले आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर तुमचा माल ज्यावेळेस काय तुमचा लास्टला माल राहतो, तो जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही इथून तो माल टाकू शकता, अशा प्रकारची सुविधा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट, आपण मागाशी जे म्हटलं 4 रोटर दिलेले आहेत. काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस माल पडतो मशीनचा ह्याच्यामध्ये, तर त्यावेळेस चोक होण्याचं कारण वाला माल असतो. आता पावसाळा म्हटलं की माल वाला असतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे एक रोटर दिलेला आहे, इथे एक रोटर दिलेला आहे, हा एक आणि असे 3 रोटर दिले आहेत आणि त्याला पण सेफ्टी गार्ड पण दिलेले, एकदम बेस्ट असं सेफ्टी गार्ड दिलेलं आहे. त्याच्यामुळे माल तुमचा चाळणीवर पडून राहत नाही. चाळणीवर माल पडून राहिला की मशीन चोक होतं, ड्रम चोक होतो आणि त्याला प्रॉब्लेम येतो. पण ह्याच्यामध्ये तुमचा चोक होण्याचा आणि मशीन प्रॉब्लेम येण्याचा चान्स नाहीये. दुसरी गोष्ट, इथं तुम्हाला खिडकी वगैरे दिलेली आहे तुम्हाला मित्रांनो. मटेरियल तुम्ही बघू शकता, हे पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, एकदम हेवी ड्युटी चक्कर प्लेटमध्ये मटेरियल आहे. हा एक फॅन नंबर 1 आहे, हा फॅन नंबर 2 आहे, फॅन नंबर 3, फॅन नंबर 4 आणि फॅन नंबर 5, असं तुम्हाला 5 फॅन मित्रांनो दिलेले आहेत. एकदम असं कुठल्याही कंपनीनं ह्याच्यामध्ये मशीनमध्ये देत नाही. रोटर दिला तर कंपनी दुसऱ्या बाकीच्या मार्केटमध्ये ज्या कंपनी आहेत त्या फक्त 1 रोटर देतात. ह्याच्यामध्ये 4 रोटर दिले आहेत. जर मालाचं तुम्हाला वाढण्यासाठी पुढे 4 रोटर दिले आहेत आणि त्याला गती दिली आहे. एकदम हेवी ड्युटी, म्हणजे तुमच्या फॅनला सुद्धा पण चक्कर प्लेटमध्ये एकदम हेवी ड्युटी मटेरियल दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर माल टाकण्यासाठी आणि आत माल टाकण्यासाठी इथं तुम्हाला सुविधा पण दिलेली आहे. आणि हे फॅन दिलेले आहेत तुम्हाला, फॅनचं सेटिंग दिलेले आहे. तर
कमी जास्त तुम्ही नटावर करू शकता. मित्रांनो टायर साईज जर पाहिली तर हे तुम्ही टायर बघू शकता, एकदम टायर साईज पण एकदम बेस्ट दिलेले आहे तुम्हाला. हे 8-16 टायर दिलेले आहेत, एकदम हेवी ड्युटी, म्हणजे मशीनचं वजन जास्त आहे. डिस्क बघा तुम्ही, एकदम हेवी ड्युटी अशी डिस्क पण दिलेली आहे, म्हणजे जो कारण मशीनचं वेट भरपूर आहे आणि मशीनची क्वालिटी असल्यामुळं तुम्हाला हे डिस्क आणि टायर एकदम बेस्ट क्वालिटीचे दिलेले आहेत मित्रांनो. ह्याच्यामध्ये ह्या साईडला तुम्ही जर मित्रांनो बघितलं तर इथं एक फॅन दिलेला आहे तुम्हाला, हा एकदम फॅन क्लिनिंगसाठी तुम्हाला फॅन दिलेला आहे. दुसरी गोष्ट तुम्ही पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर इथं तुमचं जे पेडस्टील बेरिंग आहे मित्रांनो एकदम हेवी ड्युटी आहे, कारण हा तुमचा मेन शाफ्ट आहे. मेन शाफ्टला तुमचं काम करण्यासाठी हे एकदम हेवी ड्युटी पेडल स्टील बेरिंग दिलेलं आहे. इथून पाठीमागच्या साईडला तुम्हाला मित्रांनो इथं मटेरियल पडतंय तुमचं ह्या साईडला. आणि जर तुम्हाला पाठीमागं इथं पण सुविधा दिली आहे, जर मटेरियल तुम्हाला ह्या साईडला जर तुमचं पाठीमागं जर खराब मटेरियल जर काढायचं असेल तर इथं पण तुम्ही काढू शकता किंवा ह्या साईडला पण घेऊ शकता, म्हणजे अशा दोन्ही सुविधा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, हे तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट ह्या साईडला आलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचा बेल्टचं जर RPM तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर इथं तुम्हाला पुल्ल्या दिलेल्या आहे आतमध्ये. आता हे पॅक आहे आतमधलं आपण दाखवू शकत नाही, पण इथं पुल्ल्या नाही तिकडून त्याच्यामध्ये पुल्ल्या आपण दाखवू शकत नाही. इथं सर्वात महत्त्वाचं मित्रांनो इथं फ्लायव्हील दिलेलं आहे. हे फ्लायव्हील काय करतं की ट्रॅक्टरवर लोड येऊ देत नाही. इथं एक फ्लायव्हील आहे, तसंच पुढे एक फ्लायव्हील आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही. तुम्ही बघू शकता इथं ट्रॅक्टरला फ्लायव्हील दिलेलं आहे, इथं सॉरी मशीनला फ्लायव्हील दिलेलं आहे, त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही. आणि पुढे एक फ्लायव्हील दिलेलं आहे, कारण काय होतं की जर फ्लायव्हील नसेल तर ट्रॅक्टरवर लोड येतो, कारण शाफ्ट ऑपरेटेड आहे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट ह्या साईडला फॅन दिलेले आहेत मित्रांनो, एकदम बेस्ट असं तुम्हाला फॅन दिलेले आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता माल तुमचा हे लांब पण फेकू शकता. ह्याच्यामध्ये 2 सेटिंग आहेत, ह्याच्यामध्ये चांद एक सेटिंग आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जर पाहिलं तर स्टड दिलेलं आहे तुम्हाला, जसं पाहिजे तसं तुम्ही सेटिंग ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. वाल्या आणि वाळल्या मालाचं दोन्हीचं सेटिंग ह्या मशीनमध्ये उपलब्ध आहे. बाहेरूनच तुम्ही हे मशीन जर तुम्हाला खोलायचं असेल तिकडून ड्रम खोलायची सुविधा दिलेली आहे. 4 रोटरचे तुम्ही बघू शकता, एकदम हेवी ड्युटी अँगलची अशी चॅनल दिले आहेत. आपण मगाशी जे पाहिलं, जर तुमची टोकरी जर तुम्हाला वर घ्यायची असेल तर इथून तुम्ही टोकरी पण वर घेऊ शकता, अशा प्रकारचं हे दिलेलं आहे. हे पुढचं जे फ्लायव्हील आहे ते एकदम हेवी ड्युटी फ्लायव्हील आहे, पाठीमागच्या फ्लायव्हीलपेक्षा हे मशीनचं फ्लायव्हील हेवी ड्युटी आहे, तुम्ही एकदम बघू शकता. तर मित्रांनो हे जे मशीन आहे हे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मान्यता प्राप्त आहे, याला लोन सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्याकडे एक्सचेंज सुविधा पण उपलब्ध आहे. जर तुम्हाला जर हे मशीन हवं असेल तर तुम्ही शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 भेट देऊ शकता. एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे, एकदम बेस्ट क्वालिटीचं मशीन आहे. आणि आपले जे हे सन्मान्य ग्राहक आहेत ह्यांच्या भावी व्यवसायाला आमच्या शनिकृपा ॲग्रोतर्फे शुभेच्छा साहेब, आमच्या शनिकृपा ॲग्रोतर्फे शुभेच्छा. तर तुम्हाला पण जर असं मशीन हवं असेल तर तुम्ही शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 एकदा भेट द्या. बाकी आपल्याकडे सर्व मशीन उपलब्ध आहेत, सगळं साईड टोकरी असेल, बॅक टोकरी असेल, जम्बो मॉडेल असेल, टर्बो मॉडेल असेल, चाप कटर असेल, पॉवर टिलर असेल, पॉवर विडर. आणि आपण जर आपल्या याच्या YouTube चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका.